तर नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. तर आता संस्कृत पेपर 1 गेलाय तुमचा, तुम्ही सॉल्व्ह केला, बऱ्याच जणांचा हार्ड गेला, बऱ्याच जणांचा सोपा गेला. पण जर तुमचा तो पेपर 30 प्लस असेल, 35 प्लस असेल, तर आपण आता काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहोत पेपर 2 साठी. जर तुम्ही ते फॉलो केले तर नक्कीच तुम्ही तो पेपर पास होऊ शकता, संस्कृतची तुमची पासिंग निघू शकते. तर आता त्यासाठी कुंदन सर तुम्हाला सांगणार आहे की अन्वय कसं केलं पाहिजे, निरुक्ती, परिभाषा, काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे किंवा काही निरुक्ती इम्पॉर्टन्स आहे किंवा काही परिभाषा इम्पॉर्टन्स आहे, ते आम्ही तुम्हाला आता देणार आहोत. तर तुम्ही ते नक्की करून जावा आणि तुमचा पेपर 2 चांगला जावायची शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत अन्वय. तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन अन्वयवरच येतात इथे. तर तुम्ही आता अन्वय कसं सॉल्व्ह करायचं, म्हणजे जर तुम्हाला येत नसेल काय, जर येत असेल तर चांगलं आहे, जर नसेल येत तर तुम्ही सिंपल वे मध्ये कसं करू शकता. तुम्हाला 2 अन्वय किंवा 1 अन्वय वैद्यकीय सुभाषित मधून येणार आहे आणि काही अष्टांग मधून येणार आहे. तर जे सिलेक्टेड म्हणजे चॅप्टर्स दिलेले आहेत तुम्हाला अष्टांग मधून, ते करा तुम्ही अन्वयसाठी. जसं 11 अध्याय दिलाय त्याच्यामधूनच तुम्हाला 100% 11 अध्यायमधूनच पडणार आहे तुम्हाला अन्वयसाठी. ते एलएक्यू साठी पण पडू शकते किंवा एसएक्यू साठी. तर तुम्ही त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द असं आहे की काही चेंजेस नाही आहे, सिंपल 1-2 असा शब्द मागे पुढे, बाकी ते इझी आहे. तर तुम्ही ते इझिली ते करू शकता. आता आपण वैद्यकीय सुभाषित मधले काही अन्वय बघणार आहोत. म्हणजे काही नाही, पण असं आहे की तुम्हाला मी एक सांगू शकतो की कसं करायचं काय नाही इझी वे मध्ये. तर आता आपण बघणार आहोत वैद्यकीय सुभाषित मधले अन्वय. तर याच्यामधले मी 2-3 अन्वय घेणार आहे तुम्हाला समजवण्यासाठी. तर आपण आता पहिला अन्वय बघणार आहोत. हितहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हितहितम मानंच तच्च यथोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. आता ह्या श्लोकामध्ये जसं की तुम्ही बघू शकता, तुम्हाला अन्वय लावताना म्हणजे करताना तर पहिले तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला वाक्यार्थ त्याचं म्हणजे ते सिक्वेन्स बनवायला पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही वाक्यार्थ याचा श्लोकाचा अर्थ घेणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ते शब्द अरेंज करायचे. तर आता याच्यामध्ये आपण अर्थ कसा घेणार आहे, आयुष्य हितकर अहितकर सुखकर दुःखकर आहे. तर याच्यामध्ये मग आयुष्य ना, तर मग पहिले तुम्हाला या श्लोकामध्ये आयु शब्द असं लक्षात घ्यायचं की आयु शब्द कुठे, ते पहिले लिहिणार. स्टार्टिंग तुम्ही आयु शब्दानेच करणार. आयु हा सुखकर म्हणजे कसं, आयु आयु हिता अहित सुख दुःख, म्हणजे जसं तुम्ही आता वाक्यार्थ घेतलं त्याचप्रमाणे तुम्हाला शब्द अरेंज करायचे. आणि त्यानंतर त्यासाठी आयुष्यासाठी हितकारक आणि अहितकारक जे आहे आणि त्याचे आयुष्य प्रमाण मोजमाप मर्यादा जेथे सांगितले आहे त्यास आयुर्वेद म्हणतात. म्हणजे आता याचा आपण जे अर्थ घेतले आयुर्वेद कशाला म्हणतात, तर त्या तसंच आपल्याला हे सिक्वेन्स मध्ये जोडायचंय. कसं की आयु हित अहित सुख दुःख तस्य हित अहित तच्च मानम च तस उच्चते. तर आता तुम्ही ह्या श्लोकामध्ये बघू शकता की आपण जसं वाक्य अर्थ जोडला त्याचप्रमाणे आपण याचा अन्वय पण त्याचा त्या सिक्वेन्स मध्ये लावलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आता हे एलक्यू मध्ये तुम्ही असं त्याचा समास संधी विच्छेद त्या गोष्टी तुम्हाला त्या तिथे लिहाव्या लागतात. एसीक्यू मध्ये काही गरज नाही, वाक्यार्थ आणि अन्वय फक्त जोडायचा सिक्वेन्स मध्ये आणि वाक्यार्थ लिहायचा थोडं जर लिहायचं असेल तर. त्यानंतर आपण बघणार आहोत, तर आता आपण बघणार आहोत सेकंड नंबरचा श्लोक. काय वाग बुद्धी विषया ये मला सम उपस्थिता चिकित्सा लक्षण अध्यात्म शास्त्रे तेशा विशुद्ध द्या. आता ह्या श्लोकमध्ये तुम्ही बघू शकता की अन्वय करताना तुम्हाला पहिले अर्थ माहीत पाहिजे. जर अर्थ नाही माहिती आहे तर तुम्ही काय करू शकता, आता बघा याच्यामध्ये अर्थ वाचतो मी पहिले. शरीर वाणी आणि बुद्धी यांच्याविषयी जे दोष निर्माण झालेले आहेत त्यांची शुद्धता चिकित्सा शास्त्र व्याकरण शास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांनी होते. त्यांच्या शुद्धतेसाठी अनुपूरण चिकित्साशास्त्र लक्षणं म्हणजे व्याकरणशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र सांगितले आहे. आता हे अर्थ जर तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही आता बघा, ज्यावेळेस आम्हाला आम्ही करत होतो त्यावेळेस आम्हाला पण असं एवढं माहीत नव्हतं. आम्ही नंबरिंग देऊन हे पाठ केले होते अन्वय, म्हणजे 1 2 3 असं. जे आता खाली अन्वय बघायचा तिथे बघायचं की वरती नंबरिंग देऊन द्यायची. हा नंबर 1 1 2 3 म्हणजे सिक्वेन्स वाईज, म्हणजे हा पहिले येणार आहे, हा दुसरा नंबर हा शब्द येणार आहे. त्याप्रकारे जर तुम्हाला नसेल काही येत तर तसं पण करू शकता तुम्ही. आणि आम्ही असं काही 15 ते 20 अन्वय याच्यामध्ये सापडले म्हणजे पाहिले होते की त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही, सेम ॲज इट इज तसं लिहायचं आहे. तर ते तुम्ही एक लक्षात घेऊन म्हणजे एक एक शब्द त्यांचं स्टार्टिंगचं लक्षात ठेवा, म्हणजे की जेणेकरून तुम्हाला आलं की तुम्ही लगेच समजू शकता की हा याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही करायचं आहे. तर मग ते बघा, त्याच्यावर पण लक्ष द्या. आणि आता ह्या श्लोकमध्ये आपण बघणार आहोत की याचा अन्वय कसा केला त्यांनी. तर आता याच्यामध्ये जसं की आता मी याची इथे लिहिलेलं आहे की वरची लाईन सेम ॲज इट इज तशीच इथे लिहायची आहे. तर काय वाघ बुद्धी विषय ये मला सम उपस्थिता ही लाईन सेम लिहायची तुम्हाला अन्वय. आता मग मला आता मी जेव्हा सॉल्व्ह करेन तर मला जर असं दिसलं काय वाघ, तर मी काय करणार की हां ही लाईन सेम होती, लक्षात येते. त्यानंतर तेशाम
आता तेषाम हा शब्द यांनी पहिले इथे घेतलेला आहे, म्हणजे त्याला 1 नंबरिंग करून द्यायचं. तेषामला 1 नंबर द्यायचा. तेषाम विशुद्ध चिकित्सा लक्षणम, मग तेषाम विशुद्धला दुसरा नंबर देऊन आणि त्यानंतर तुम्ही चिकित्सेस बाकीचं पूर्ण सेम लिहू शकता. म्हणजे याच्यामध्ये काय सिम्पली तेषाम पहिलं तर वरची लाईन सेम होती, त्यानंतर तेषाम घेतलं, तेषामला 1 नंबर दिला, त्यानंतर त्याचा 1 आणि विशुद्धला सेकंड दिला. त्याचे नंबरिंग देऊन तुम्ही ते पूर्ण लक्षात घेऊ शकता की कसं करायचं काय नाही. तर बरेच आता याच्यामध्ये तुम्हाला आता ही PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करा टेलिग्राम, म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला टेलिग्रामवरती ही PDF भेटून जाईल याची वैद्यकीय सुभाषितची. त्यानंतर याच्यामध्ये बरेच असे आहे की त्याच्यामध्ये काही थोडं सिम्पल चेंजेस आहे. तर तुम्हाला जर याच्यामध्ये काहीच माहीत नाही आहे अन्वयचा, तर तुम्ही सिम्पली काय करा की इकडे तिकडे सिक्वेन्स करून द्या. म्हणजे जर नाही येते तुम्हाला, काहीच येत नाही आहे, सिक्वेन्स इकडे तिकडे करा आणि ज्याच्या श्लोकामध्ये जे शब्द दिसत आहे त्याच्यावरनं अर्थ लावायचा ट्राय करा की याचा अर्थ काय होऊ शकतं काय नाही. म्हणजे सोडू नका, लिहून या, काही ना काहीतरी लिहून या तिथे. म्हणजे असं नाही बुक्समध्ये वेगळ्या वेगळ्या पण अन्वय असतात, तर त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे सिक्वेन्स करा, तेवढं पण चालेल. नंतर आता आपण बघणार आहोत की तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये कसं कोणते क्वेश्चन्स कसे पॅटर्नमध्ये येणार आहे. तर पहिला क्वेश्चन आपण जसं की बघू शकतो, पहिला क्वेश्चन तुम्हाला असं येणार आहे की एक श्लोक दिलेला असेल, त्यामध्ये तुम्हाला 2 शब्दांना अंडरलाईन असणार. तर पहिल्या शब्दाला तुम्हाला तिथे शब्दरूप लिहायचं आहे आणि दुसऱ्या शब्दाचा तुम्हाला तिथे धातुरूप लिहायचं आहे. आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शब्दरूप कशा प्रकारे लिहायचं तुम्हाला, तसंच तुम्हाला मी धातुरूपचं पण सांगितलं होतं की कसं लिहायचं असतं, ते त्याच प्रकारे तुम्ही इथे पण लिहिजा. त्यानंतर 2 नंबरचा श्लोक आहे. आता शनय शनयवाला श्लोक जो आहे तो हा सेम वैद्यकीय सुभाषित मधला आहे. आणि आता आम्ही याचं डायरेक्ट पाठ केलं होतं. शनय शनय शब्द आला म्हणजे काय की याच्यामध्ये काही चेंजेस नाही, तर आम्ही तसं पाठ केलं होतं. तुम्ही पण ट्राय करा की असं सिम्पल वेमध्ये ट्रिक्स काढून तुम्ही काहीतरी नंबरिंग देऊन हे अन्वय पाठ करा. इझी वेमध्ये होऊन जातं, काही नाही. अर्थ याचा आता शनय शनय याच्यावरनं अर्थ तुम्ही काहीतरी लिहून या, तिथे सोडू नका. त्यानंतर तिसरा श्लोक रसरोक्ष शमशोष ग्लानी शब्द सहिष्णुता. आता हा श्लोक 11 अध्यायामधला आहे. मग मी तुम्हाला सांगतोय की आता हा रसक्षयचा श्लोक आहे, तर तुम्ही 11 अध्याय हे एकदा बघून घ्या की काय कोणतं श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये वृद्धिक्षयचे जे श्लोक आहे मेनली त्यांच्यामधूनच पडणार आहे तुम्हाला अन्वय. तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच जास्त चेंजेस नाही आहे, थोडे सिम्पली इकडे तिकडे चेंजेस आहे, नाहीतर काही श्लोकमध्ये तर आहेच नाही चेंजेस, ते बघा. त्यानंतर प्रयोग विपरिमयत. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला की याचा चेंजेस करायचे तुम्हाला, जसं आपण कर्तरी कर्मणी करतो त्याच प्रमाणे याच्यामध्ये पण तुम्हाला चेंजेस करायचे. त्यानंतर तुम्हाला टिप्पणीमध्ये काय आता तुम्हाला की तुम्ही तिथे आता तुम्हाला आम्हाला आलं होतं कार्यकारण भाव, त्याचा श्लोक लिहा. श्लोक लिहिल्यानंतर आता काय करायचं, श्लोक लिहिल्यानंतर त्याचं 1 पेज तरी तुम्ही डिस्क्रिप्शन लिहा. म्हणजे काय की तुम्ही 1-2 लाईन लिहिणार असं नाही चालणार, पूर्ण 1 पेज भरा किंवा अर्ध्याच्या वर पेज लिहा. आणि त्यानंतर निरुक्ती पर्यायामध्ये तर निरुक्ती लिहिली तुम्ही, त्याला एक्सप्लेन करायचं. त्यानंतर खाली पर्याय किमान 3 ते 4 पर्याय तुम्हाला प्रत्येक जे शब्द दिले त्याचे पर्याय लिहावं लागणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कथामधून येणार आहे. कथाचे तुम्हाला 5 सेंटेन्स दिलेले असतात मराठीमध्ये, त्यांना तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे संस्कृतमध्ये. तर ते ट्राय करा की तुम्ही त्याच्यामध्ये थोडं संस्कृत वर्ड्स यूज करा. म्हणजे जर नसेल माहीत म्हणजे काय करा की मला जोडून द्यायचं किंवा काही हे गोष्टी गच्छती वगैरे हे शब्द वापरून तुम्ही लिहून टाका काही ना काही त्याच्यामध्ये, जर नसेल येत तर. आणि येत असेल तर चांगलं येते. त्यानंतर आता तुम्हाला एक असं क्वेश्चन, मातृभाषेत अनुवाद म्हणजे काय करायचं आहे. आता तुम्हाला संस्कृतमध्ये एक श्लोक दिला असेल, त्याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन लिहायचं की ह्या श्लोकमध्ये काय सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला जर नसेल येत त्याच्यामध्ये 1-2 शब्द बघा काय दिलंय काय नाही, ते शब्द. आता याच्यामध्ये काय दिलंय प्रज्ञापराधा. मग आता याच्यावरनं तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे म्हणजे हे टॉपिक्स वाचलेलं असेल कशामध्ये, अष्टांग हृदयामध्ये. त्याच्यावरनं तुम्ही सगळं डिस्क्रिप्शन ते लिहून या, त्यामध्ये सगळं लिहून या, सोडू नका. 2 पेज तरी भरवा, 5 मार्कासाठी प्रश्न आहे तुम्हाला, 2 पेज भरा आणि पूर्ण कमेंट करा. त्यानंतर तुम्हाला येणार आहे हे सगळ्यात इझी क्वेश्चन येणार आहे एलक्यूसाठी. तुम्हाला कथाचा एक पॅरेग्राफ दिलेला असेल, त्याच्यावर तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले असणार. म्हणजे हे आपण जसं 10th आणि 12thला पॅसेजमधून उत्तर शोधतो तसंच इथे पण असणार आहे. तुम्हाला वरतून शोधून खाली आन्सर लिहायचे, हा क्वेश्चन पडू शकतो तुम्हाला. त्यानंतर टिप्पणी लिखित, मी जसं बोललो मागे पण की इथे पण 5-5 मार्काला एक टिप्पणी असणार आहे. तर तुम्हाला त्यामध्ये फक्त श्लोक लिहून 1-2 लाईन नाही लिहायच्या, तुम्हाला त्यात पूर्ण पेज भरून लिहायचं. त्याचा आन्सर लिहा, काहीतरी लिहा, पूर्ण पेज भरा, मार्क तेव्हाच भेटणार तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला आता सी क्वेश्चनमध्ये काय दिसणार की अ आणि ब. अ मध्ये काय की तुम्हाला काही क्वेश्चन असणार. आता ते क्वेश्चन एक तर
तुम्हाला अष्टांग हृदयमधून असणार किंवा वैद्यकीय सुभाषितमधून, म्हणजे दोघं तुम्हाला हे पण वाचायचं आहे. याचं वाक्यार्थ जे दिलेलं आहे सगळं वाचून घ्या, कारण वाक्यार्थ तुम्हाला जर माहीत असेल की काय त्यामुळे तुमचे हे क्वेश्चन पण सॉल्व्ह होतील. असं नाही की तुम्हाला फक्त अन्वय हे वाचायचं आहे, याच्यामुळे अजून तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. ह्यामध्ये आपण जसं काय बघू शकतो काय भोजनानंतर किम पियम, म्हणजे भोजनानंतर काय प्यायचं ते हे वैद्यकीय सुभाषित मध्ये दिलेलं आहे. ते तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये नाही, याच्यामधून वाचायचे तुम्हाला ते ह्या गोष्टी. त्यानंतर ब मध्ये काय की निरुक्ती आणि पर्याय, हे इझी आहे. निरुक्ती पर्याय जसं मी बोललो की 3 ते 4 पर्याय तुम्हाला प्रत्येक याचे लिहायचे, आणि डी क्वेश्चन येणार तुम्हाला परत अन्वय. आता याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये बघा पद छेद विग्रह वाक्यम अन्वय वाक्यार्थ आणि शास्त्र अर्थ, म्हणजे बघा तुम्हाला प्रत्येक याला 2-2 मार्क डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे तुम्हाला त्या हिशोबाने लिहायचे. पद छेद पहिले 2 मार्क सेक्युर करून घ्या. त्यानंतर विग्रह करायचं. विग्रह आता म्हणजे की आता हे श्लोकामध्ये बघायचं की फोडणी करायची तुम्हाला, फक्त फोडणी करा. त्यानंतर अन्वय लिहा, जसं मी बोललो जर नसेल सिक्वेन्स इकडे तिकडे करा, होतंय काय वाक्य. त्यानंतर वाक्यार्थ म्हणजे आता श्लोकावरनं तुम्ही काहीतरी वाक्यार्थ बनवायचा ट्राय करा की काय होऊ शकतं काय नाही. जर नसेल तर हे गोष्ट मी ते सांगतोय की जर नाही येते तेव्हाच तुम्ही असं करा, नाहीतर तुम्ही येत असणार तरी पण की इकडे तिकडे करायचं असं नका करू. आणि शास्त्रार्थामध्ये काय की तुम्हाला किमान हाफ पेज तरी लिहायचं की याचं क्लिनिकल यूज वगैरे ह्या म्हणजे काय. तर तुम्हाला आलं की अजीर्णाचा काही श्लोक आहे, कशाचा तरी श्लोक आहे, तर त्याचा क्लिनिकल बेसिसवर पण काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. तर आता हे सगळे आपण बघितले क्वेश्चन्स वगैरे कसे तुम्हाला क्वेश्चन पेपर येणार आहेत. आता तुम्हाला मी काही सिलेक्टेड निरुक्ती आणि परिभाषा हे मी देणार आहोत, ते तुम्हाला करूनच जायचं आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तर आज आपण हे एसएक्यू आणि एलक्यू वाले टॉपिक आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयुर्वेद इतिहासवरून जे तुम्हाला 20 MCQ येतात ते आपण त्याचे सिम्पली वेमध्ये तुम्हाला जे 100 MCQ किंवा काहीतरी 150 MCQ मी जे काढलेले आहेत ते तुम्हाला उद्या मी शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही रेडी राहा आणि तुम्हाला पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.